जय जिनेंद्र. तीर्थरक्षा शिरोमणी वात्सल्य मूर्ती परमपूज्य 108 आर्यनंदी मुनिराज की जय जय जय. त्यांच्या चरणी त्रिवार नमोस्तु नमोस्तु नमोस्तु. श्रोते हो, जय जिनेंद्र. आपण भेटलो आहोत पुढील भागामध्ये, ज्यामध्ये आपण ऐकत आहोत परमपूज्य आचार्य श्री आर्यनंदी मुनिराजांचे जीवनचरित्र. चला सुरुवात करूया मंगलाचरणाने. नमो गुरुवर्य पवित्र चरणी, नमो गुरुवर्य पवित्र चरणी. ज्ञानदीपते प्रज्वलती, ज्ञानदीपते प्रज्वलती. अज्ञानाच्या अंधारातून सत्यमार्ग दाखविती, सत्यमार्ग दाखविती. त्याग तपस्या शुद्ध आचरण जीवन आदर्शमय. त्याग तपस्या शुद्ध आचरण जीवन आदर्शमय. गुरुचरणी वंदन करून, गुरुचरणी वंदन करून हो जीवन मंगलमय, हो जीवन मंगलमय. श्रोते हो, आपण परमपूज्य आर्यनंदी मुनिराजांचे जीवन चरित्र ऐकत आहोत आणि त्यामध्ये आपण आज ऐकणार आहोत भाग 6. शंकरराव म्हणजेच भाऊ नोकरीतून निवृत्त झाले. आता पुढील जीवन स्वपर कल्याणकातच घालवायचे हा त्यांच्या मनाचा निश्चयच होता. आपण मोक्षमार्गाच्या वाटेने चालावे, एक निर्मल साधू जीवन स्वीकारावे ही भावना वारंवार उचंबळून येत होती. मन कासावीस होत होते, पण ती वाट दाखवणारा कोणी सापडतच नव्हता, कोणी दिसत नव्हता, कोणी भेटत नव्हता जो त्या मोक्षमार्गावरून त्यांना पुढे नेईल. पण पहा योग कसा आला. 1955चा तो काळ. काय हा काळ म्हणताच तुमच्या मनामध्ये नोंद झाली ना एका गोष्टीची. कोणत्या? माझ्या इथेच. भाऊंना कळाले आता श्री शांतीसागरजी महाराज कुंथलगिरी क्षेत्री आले आहेत. बोला आचार्य शांतीसागर महाराज की जय जय जय. चारित्र चक्रवर्ती आचार्य श्री शांतीसागरजी महाराज. 1955 हे साल आपण ऐकले की आपल्या सर्वांना आठवते ती त्यांची सल्लेखना, आणि हा त्यांचा सल्लेखनेचाच काळ होता आणि त्यासाठी ते आलेले होते कुंथलगिरी या क्षेत्रावरती. आचार्य शांतीसागर महाराज अहो चारित्र चक्रवर्ती, ज्यांनी मुनी संस्थेची खंडित होऊ पाहणारी परंपरा आपल्या दिव्य ज्योतिर्मय साधनेने पुन्हा एकदा उजळून टाकली. संयम, उपवास, व्रते, आचरण याचा समाजाला परिपाठच दिला. अव्याहतपणे धर्माचरणाची प्रेरणा देणारा हा तर एक महान संत. संपूर्ण भारतामध्ये पायी विहार करून जैन धर्म प्रभावना करणारा हा महामानव एक महर्षीच. जिनवाणीचा मानस पुत्रच म्हणावा. आज भारतामध्ये निर्भीडपणे विचरण करीत असणाऱ्या मुनिराजांचा आदर्श म्हणजेच आचार्य शांतीसागरजी महाराज. म्हणून आपण रोज म्हणतो ना, अर्घ्य देतो त्यांना, स्तोत्रार्घ्य देतो. कोणता? शांतीसागरा जन्म घेऊन सार्थक तुम्ही केले, शांतीसागरा जन्म घेऊन सार्थक तुम्ही केले. जनक जनचे आणि कुलाचे नाव गाजविले. भो मुनिवरा शांतीसागरा शांत बहुवससी, हा भवसागर तरण्यासाठी घोर तपा करिसी,
घोर तपा करिसी. बोला आचार्य शांतीसागर मुनिराज की जय जय जय. बघा भाऊ किती भाग्यवान होते ते. आचार्यश्रींना ते म्हणाले, आम्हा पती पत्नीस ब्रह्मचर्य व्रत द्यावे आपण. आचार्यश्रींनी अत्यंत ममतेने संयमाचे महत्त्व सांगत त्या व्रताची कल्पना दिली बरं का पती पत्नीला. विशिष्ट वयानंतर पती पत्नीने मित्रासारखे राहावे, स्वाध्याय ध्यान चिंतन मनन करावे. यामुळे मनाची एकाग्रता वाढते. प्रमाद सोडून व्रताचे पालन करावे. श्रोते हो, आचार्य शांतीसागर महाराजांकडून व्रत घेणारे हे शेवटचे श्रावक होते बरं का. शंकरराव म्हणजेच भाऊ 28 ऑगस्ट 1955 रोजी आचार्यश्रींनी भाऊंना ब्रह्मचर्य दीक्षा प्रदान केली आणि ते सप्तम प्रतिमाधारी श्रावक झाले. त्यांचे नूतन नामाभिधान झाले ब्रह्मचारी ज्ञान सागरजी. पत्नी पार्वतीबाईंच्या पूर्ण अनुमतीमुळे हे शक्य झाले. आता ते जास्तीत जास्त वेळ ध्यान चिंतनामध्ये मग्न राहू लागले. ब्रह्मचर्य व्रतानंतर पहिला चातुर्मास सोलापूर जिल्ह्यातील करकम या गावी झाला. तिथे त्यांचे पूर्वाश्रमीचे मित्र होते बाबूराव समर्थ. स्वाध्यायासाठी सभा मंडप बांधण्यासाठी ब्रह्मचारीजींनी साखर सोडण्याचा नियम घेतला आणि लवकरच इथे सुंदर सभा मंडप तयार झाला. नवागडला 32 एकर जागा समाजास घ्यायला त्यांनी लावली. पैठणच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. औरंगाबादमधील अग्रवाल समाजात त्यांनी एकी सुद्धा घडवून आणली. हे सर्व करत असतानाच ध्येय मात्र एकच होते. कोणते हो? वेध लागले होते. कोणते हो? मुनी दीक्षेचे. पण घरामध्ये सुशील धर्मज्ञ पत्नीची जबाबदारी होती त्यांच्यावरती. श्रोते हो, पत्नीच्या उपजीविकेची पूर्ण व्यवस्थित सोय करणं आवश्यक होतं. घर सोडण्याआधी हे करणं अत्यंत आवश्यक होतं. तेव्हा ऐकण्यास आपल्या सर्वांना आश्चर्यसुद्धा वाटेल, पण ब्रह्मचारीजींनी पती म्हणजे स्वतः जिवंत असताना आपले पेन्शन पत्नीच्या नावे अथक प्रयत्न करून शासनास देण्यास भाग पाडले. याआधी हे कधीच घडले नव्हते आणि ह्यानंतर सुद्धा घडणार नाही बरं का. पण आता मोठी जबाबदारी पार पाडलेली होती. संपूर्ण नोकरी करत असताना विमा चालू असतो, विमा फंड चालू असतो, ग्रॅज्युटी चालू असते. याचं काय झालं बरं? तर त्यांच्या एका मित्राने परस्पर त्या पैशाने जागा विकत घेतली आणि एक सुंदर घर सुद्धा बांधून दिले. हा पैसा जर या पद्धतीने गुंतवला गेला नसता तर सहज भाऊंनी तो अत्यंत प्रेमाने आप्तजनांमध्ये वाटून टाकला असता. हे सर्व माहिती असल्यामुळेच त्यांच्या मित्राने हे कार्य केले. ब्रह्मचारी ज्ञानसागरांनी परमपूज्य समंतभद्र महाराजांना वचन दिले होते की पत्नीच्या नावे पेन्शन झाले की आपल्या चरणाशी येऊन मी मुनी दीक्षा घेईन. श्रोते हो, मुनी धर्म आचरण करणे म्हणजेच तलवारीच्या धारेप्रमाणे कठोर आणि तीक्ष्ण ही गोष्ट आहे. संयमाचरणाचा हा कळसच आहे. साऱ्या विश्वाला समतेने मिठी मारणे म्हणजे किती अवघड गोष्ट आहे पहा. दिगंबरत्व म्हणजे ममत्वाला पूर्ण विराम देणे म्हणजे मुनिचरण. खाली धरतीवर आकाशाचे छत्र. कसलीही वासना वांछा इच्छा नाही. निरपेक्ष आश्रयहीन अनासक्त राहण्याचा मार्ग म्हणजेच मुनी धर्म आचरण करणे. किती अवघड आहे नाही का हे? कसे असतात आपले हे दिगंबर मुनिराज? ऐका दिगंबरा मुनिराजा
चरणी वंदन माझे दिगंबरा मुनिराजा, चरणी वंदन माझे वैराग्याच्या वाटेवर तुम्ही दीप उजळे, वैराग्याच्या वाटेवर तुम्ही दीप उजळे. मोहमाया सोडूनी जगाला दिला त्याग, निर्मळ ध्यानामध्ये मिळविला आत्मसुख भाग. नग्नता ही नाही केवळ त्यागाचा तो गहिरा अर्थ, नग्नता ही नाही केवळ त्यागाचा तो गहिरा अर्थ. अहंकाराचा त्याग करुनी साधला आत्मार्थ. उपवास संयम तपश्चर्या जीवन झाले पावन, उपवास संयम तपश्चर्या जीवन झाले पावन. तुमच्या या मार्गानेच हो आत्मोद्धार साधन. हे मुनिराजा, तुमच्या चरणी लीन हो, तुमच्या चरणी लीन हो देवा अशी प्रार्थना. मिळो आम्हालाही थोडी ही वैराग्याची साधना, ही वैराग्याची साधना. श्रोते हो, आपण नेहमी म्हणतो ना भगवंताचं दर्शन करताना, वंदे तद्गुण लब्धे. हे भगवान, तुमच्या एक एक गुणांची प्राप्ती आम्हाला सुद्धा होऊ दे. तसंच मुनिराजांचं दर्शन करताना सुद्धा मनामध्ये आपल्या हेच भाव असायला हवेत, वंदे तद्गुण लब्धे. तुमच्यासारख्या कठोर आचरणाची आम्हाला सुद्धा प्राप्ती होऊ दे. आमच्या हातून सुद्धा हा मोक्ष मार्ग साधण्याचा मार्ग आम्हाला मिळू दे, सापडू दे. असे नेहमी आपण दर्शन करताना मनामध्ये भाव जागृत केले पाहिजेत असे मला वाटते. कुंथलगिरी तीर्थक्षेत्र परमपूज्य समंतभद्र महाराज आल्याचे समजताच ब्रह्मचारी ज्ञानसागरजी महाराज पत्नीसह त्यांच्या चरणी जाऊन पोहोचले. सहचारिणी पत्नी म्हणजे पार्वतीबाईंनी आनंदाने मुनिदीक्षेसाठी संमती की हो दिली. महाराजांनी जी स्त्री पतीच्या आत्मकल्याणासाठी मदत करते ती श्रेष्ठ स्त्री असते, महिला असते, म्हणून दोघांनाही आशीर्वाद दिला. आणि दिनांक 13 नोव्हेंबर 1959 शुक्रवार हा मंगल दिवस मुनी दीक्षा निधीसाठी निश्चित केला गेला. पहा, 13 नोव्हेंबर 1959 या दिवशी हा मंगल विधी झालेला आहे. काय वर्णन करावं या मुनींच्या मुनिदीक्षेच्या महोत्सवाचे. देवादिकांनाही दुर्लभ असणारा असा हा सोहळा असतो. श्रोते हो, आत्ताच्या काळामध्ये आपण अनेक मुनिराजांच्या दीक्षेचा महोत्सवाचा लाभ घेतो आहोत, पण तो काळ तसा नव्हता. तो काळ 1959चा. त्या काळी मुनिदीक्षा श्रावकांना पाहायला मिळणं ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट होती. त्यामुळे त्याला महामहोत्सव असं सुद्धा म्हटलं जात होतं. यावेळेला पहा, जेव्हा ही दीक्षा झाली त्यावेळे अनेक त्यागी, ब्रह्मचारी, ऐलक, क्षुल्लक तिथे आलेले होते. गावागावांमधून धर्मप्रेमी श्रावक श्राविका आलेले होते. परमपूज्य समंतभद्र महाराजांच्या अमृत हस्ते ही दीक्षा होणार होती. आणि हो, ही क्रिया करणारे होते पंडित जिनदास शास्त्री फडकुले. विधिवत दीक्षाविधी पार पडला. केशलोच झाला. पंचपरमेष्ठींना त्रिवार वंदन करून नूतन महाराजांनी महाव्रतांनी स्वतःला पवित्र केले. अहिंसामय जीवनासाठी व्रत, समिती, इंद्रिय निरोध, लोज, नग्नत्व, अस्नान, भूमिशयन, एकदाच आहार ग्रहण, अदंत धावन, स्थितीभोजन अशा आवश्यक मूलगुणांचा मोठ्या आनंदाने स्वीकार केला.
गुरुमुखामधून निघालेल्या जिनवचनांचा मनोभावे स्वीकार करून गुरुदेवांना म्हणजे परमपूज्य समंतभद्र महाराजांना त्रिवार वंदन केले. त्यानंतर दीक्षाचार्यांनी ब्रह्मचारी ज्ञानसागरांचे नूतन नामाभिधान करण्याचा विधी करून त्यांचे नाव ठेवले परमपूज्य मुनिराज श्री आर्यनंदी महाराज. उपस्थित श्रावकांनी साश्रुपूर्ण नयनांनी सद्गतीत होऊन परमपूज्य 108 आर्यनंदी मुनिराजांचा जय जयकार केला. बोला परमपूज्य आर्यनंदी मुनिराज की जय जय जय. परमपूज्य गुरुवर्य समंतभद्र महाराज की जय जय जय. पूर्ण आसमंत जय जयकाराने न्हावून निघालेला होता. श्रावको, हा महोत्सव अत्यंत भावमय उत्कटतेने साजरा झाला. अक्षरशः डोळ्याचे पारणेच फिटले. परमपूज्य समंतभद्र महाराजांच्या हृदयात तर आनंदाचे भरतेच आलेले होते. त्यांना सर्वस्व अर्पण करणारा चारित्र्य संपन्न निर्लोभी शिष्य मिळालेला होता. सर्व कुटुंबीय, पत्नी पार्वतीबाई एका नयनी आनंदाचे तर दुसऱ्या नयनी दुःखाचे असे अश्रू घेऊन वारंवार त्रिवार वंदन करी आपल्या घरी परतले. आता शिष्य गुरुचरणी लीन झाला, नत झाला. खरंच आहे ना, कारण गुरु बिन कौन बताए बाट, गुरु बिन कौन बताए बाट, बड़ा बिकट यमघाट रे, बड़ा बिकट यमघाट, गुरु बिन कौन बताए बाट, गुरु बिन कौन बताए बाट. रात की पहाड़ी नदिया बीच मो, रात की पहाड़ी नदिया बीच मो, अहंकार की रात, गुरु बिन कौन बताए बाट, गुरु बिन कौन बताए बाट. दीक्षाविधी तर झालेला होता. आता यापुढे आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन सुरू झाले. गुरुमुखातून गुढार्थ असे शब्द उमटू लागले. शिष्याच्या आत्म्यामध्ये नवचैतन्य प्राप्त झाले. जीवन ऊर्जा ऊर्ध्वगामी झाली. कर्मबंध ढिले पडू लागले. अहो, आत्मानुभूतीची लहर चारही दिशांनी धावत येऊ लागली. आता स्वाध्याय आणि सतत त्याविषयी मनन चिंतन यामध्ये शिष्य पूर्ण रमून जाऊ लागला. यापुढे काय घडले? कशा पद्धतीने आत्मसाधना या शिष्याची होऊ लागली, म्हणजेच परमपूज्य आर्यनंदी मुनिराज यांनी कशा पद्धतीने आपला स्वाध्याय वाढवला आणि आत्मसाधनेमध्ये ते रत झाले, तसेच पुढील कार्य कोणकोणते केले, हे ऐकण्यासाठी भेटूयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत आपणा सर्वांना सप्रेम जय जिनेंद्र. आणि हो, सर्व जीवांच्या प्रती क्षमाभाव आणि मंगल भावना. जय जिनेंद्र आपल्या सर्वांना. भेटूयात पुढील भागामध्ये.